आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज. असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय. ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय. आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची. या पुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे. म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांचे उद्योग वेगानं वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी. मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले. 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला. देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली. शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG, अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. सर, जेव्हा आपण फ्युचर प्लॅन बनवतो त्याच्या मागे आपला विचार असतो, एक्सपिरियन्स असतो. म्हणजे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असेल किंवा काय प्लॅन्स करता येते. तर हा प्लॅन बनवताना मागच्या अनुभवाचा गाभा आपल्या बरोबर असतो. तर 1990चा काळ आणि 2020चा काळ या अनुभवाचा तुम्ही कसा विचार करता आणि त्याच्यातून फ्युचर प्लॅन कसा डिफाईन करता? या गुड क्वेश्चन. कारण 1990 साली द कॉम्पिटिशन वॉज सो मच लिमिटेड. म्हणजे टॅक्सेशन रेजिमेंट आणि इकॉनॉमी वॉज नॉट ओपन, सो देर वॉज हार्डली एनी कॉम्पिटिशन. पण द मार्केट साईज वॉज ऑल्सो व्हेरी स्मॉल आणि लोकांची एक्सपेंडिचर लिमिट्स पण, पॉवर पण कमी होती. इंडस्ट्रियल ऑपॉर्च्युनिटीज वेअर बेअर मिनिमम. मोस्ट ऑफ द इंडस्ट्री वॉज गवर्न बाय लायसन्स. Raj openness of economy started in 1992, Manmohan Singh Sahib Asthana. So we saw that drift in the government policy. आणि taxation कमी होणार. Small scale will have a lot of problem in surviving. हे मला 1992 पासून पण we managed to survive by switching to different markets. तर एक छोटी थिअरी आहे माझी. दिस मे प्रोबेबली हेल्प some of your viewers. आफ्रिकेमध्ये मायग्रेशन होतं विल्डर बीस्ट. दे गो इन टू एका कंट्रीतनं दुसऱ्या कंट्रीत जातात. कम्प्लीट जाताना दे ईट एव्हरीथिंग दॅट इज ग्रीन एन रूट. आणि जाताना एक 20 लाख विल्डर बीस्ट क्रॉस करतात तांझानियामध्ये फ्रॉम केनिया, मसाई मारा टू सेरेंगेटी. तिथलं सगळं संपत बाय द टाइम दे कॅन दे रिप्रोड्यूस अँड बिकम 4 मिलियन. तिची 40 लाख विल्डर बीस्ट तयार होतात 20 लाखाची. देर इज नो फूड फॉर 4 मिलियन विल्डर बीस्ट ऑन द अदर साईड. सो मध्ये एक नदी आहे आणि त्याच्यामध्ये मगरी असतात. सो दॅट विल्डर बीस्ट हॅज टू क्रॉस द रिव्हर टू सर्वाइव्ह. इकडे राहिलं तर खायला काही शिल्लक नाही. सगळ्या पाहुण्यांनी मिळून सोपून टाकले. व्हॉट एव्हर द रिव्हर वॉज अवेलेबल, देर इज नो वे टू गो. सो दे टेक अ रिस्क अँड क्रॉस द रिव्हर. मग काही मगरी खातात, काही त्यांना वाघ सिंह येऊन खातात.
काही सर्वाईव्ह होतात. ऑल ऑफ देम 50% ऑफ दिस गाईज डाय इन द प्रोसेस. परत 20 लाख विल्डरबीस्ट पलीकडे गवत खायला दिला. बरोबर. So being an SME and then translating towards a medium or a larger medium enterprise is filled with crocodiles. पहिली crocodile finance, दुसरी crocodile brand and customer acceptance, तिसरी crocodile talent management. बस झालं. These 3 crocodiles पण survive one is virtually not difficult. It can only happen through sheer focus, as I said, आणि एंटरप्रिनरशिप लीडरशिप बेसिकली लीडरशिप. त्यांना लाईक माझी एक जुनी थेअरी होती, वी आर स्मॉल, ओके फाईन, वाय डज माय कॉम्पिटिटर हॅव टू नो दॅट. सो आमचा एक्झिबिशन मधला स्टॉल असा सेंटरला घेतलेला असतो, 3, 4, 5, 6 लाखाचं डेकोरेशन केलेलं असतं. तरी कोपऱ्यात शेल स्कीम मध्ये स्टॉल आम्ही कधीच घेत नाही. मी स्मॉल आहे हो, पण तुम्ही मला बघताना फक्त एक्झिबिशन मध्ये बघता. Very true. So you create a brand, you create an image, you create an association with that tag that you are displaying so proudly on your. तुमचं प्राऊड तुमच्या कंपनीचं नाव एवढं ज्याच्या करता तुम्ही घरदार बॅकअप काही न बघता फील्डमध्ये लढता, ते 10-3 बाय 3च्या कोपऱ्यातल्या स्टॉलवरती लावायचं. उरलेले 3 लाख रुपयाची बँकेत एफडी करून ठेवायची. मेक्स नो सेन्स. यू ट्रस्ट युअर बिझनेस. Very true. So this migration from SME to larger companies is a call every SME has to take. Either you remain incognito, तुम्ही आहात आणि नाही ते कोणाला काही फरक पडत नाही, or you want to make something on your own, you have to take that risk of migration. ह्याच्यामध्ये सगळे HR, finance, brand, customer expectation हे सगळे चॅलेंज हे टेक ओव्हर करायचे टूल्स आहेत. which I said you must project yourself nicely. You should have a good facade in your on your factory. As you come in, you cannot imagine की मागे फक्त लहानच कंपनी आहे. You will never come to know. So we are projecting a larger than life image to our customer and then backing it up by a lot of ingenious manpower deployment. आणि माझ्याकडे आता एक तिथे सर्टिफिकेट आहे which is hard earned. पीक कोविड पिरियड मध्ये आमच्या वॉरशिप वरती बसलेल्या प्लांटला there was an engineering problem because of power supply fluctuation. एक मोटर त्याची गेली होती. Then we got that motor shipped from Singapore. 2 o'clock in the morning, we woke up the customs guy. My team was on board, and त्यावेळी shipचं temperature 55 degrees झालं होतं. Another few degrees and ship would have to abandon all its ammunition. आणि समुद्रात टाकायला पाहिजे, काढून वेअरहाऊस मध्ये पण ठेवायला वेळ नाही. तर माझ्या टीमने पहाटे 4:30 वाजता प्लॅन चालू करून दिला. त्याचं सर्टिफिकेट आहे. सो वी बॅकअप दॅट कमिटमेंट की कुठल्या MNC कडे एवढा सपोर्ट येत नाही, मग ही कंपनी MNC पेक्षा कुठे कमी झाली. सो वी टेक अ पोझिशन अँड वी प्रोटेक्ट दॅट पोझिशन. मग इट इज लाईक 20 लोक एनिमी टेरिटरीमध्ये घुसले आणि त्यांनी एक बंकर कॅप्चर केला. देन दे फाईट ऑल ऑफ देअर माइट अँड रिटेन दॅट बंकर. मग त्या 4 माणसं आहेत तर ते जागा बदलून फायरिंग करून 25 माणसाचा आभास निर्माण करतील, शत्रूला मागे ठेवतील. दॅट इज द काइंड ऑफ theory we use in business. We take a position and we defend it all heart out. That is one way of change between 1990 and then what we are looking at today. Change of technology per se far relevant नाही because we are into hardcore mechanical refrigeration. जे काही चेंजेस झाले, लाईक प्रिंटिंग मशीन शिफ्टेड फ्रॉम ब्रश डॅम्पिंग टू स्प्रे डॅम्पिंग. वी वर द फर्स्ट वन टू गेट ब्रश डॅम्पिंग in India. With the magnetic bearing, we were one of the pioneers. So we are on the lookout for any upgrade or improvement that happens in a particular field. And if we are convinced it is of any commercial sense, then we go all out. We make it as a focus area. And then we go after it. So there has been a definite change in the technology. Basic change has to occur in the mindset to acquire new technology. मला प्रिंटिंग मधलं काही येतच नाही, तर मी प्रिंटिंगचा धंदा करू शकणार नाही. बरोबर. दॅट सिम्पल. याच्यात एक मुद्दा जो पुढे येतो की प्रोजेक्ट मिळवणं आणि प्रोजेक्ट जिंकणं या एक स्ट्रेंथ होऊ शकतात आपल्या. तर व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट फोकस पॉइंट? फोकस. ओके.
ॲब्सोल्यूट फोकस ऑन एव्हरी डे मॉर्निंग. आय जस्ट थिंक की आता आज काय करायला पाहिजे. And when I was at the end of my road, when Scott told me, "Nahi, Shashank, no, I cannot give you a comparison." I came and even wrote a mail to Navy. Look at why I love Kaushik. When I wrote a mail to Kaushik sir, ki, "Sorry sir, I cannot help you now. Because I cannot survive without compressors." Then he called me, "Shende, don't worry. I am holding the decision for 15 days. You try for something else." Oh. मग त्यांनी 15 दिवस नाही इश्यू केलं. 15 दिवसानंतर हे झालं. बिफोर आय टूक गदरी अँड जॉन टू नेव्ही, 3 दिवसाआधी कौशिक हॅड बिलीव्ड इन मी अँड पुट मी ऑन द मेकर्स लिस्ट इन दिस आय डिड जस्टिस. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांना भेटलो, देन ही वॉज ट्रान्सफर्ड. बाय द टाइम आय इन्स्टॉल द प्लांट, ही वॉज नॉट इन दॅट पोझिशन. ही वॉज इन वायझॅग. Then when he came back to Bombay, I went to his boss, another Marathi माणूस आहे, Rear Admiral काळे म्हणून. तर त्यांनी सांगितलं, "Sir, this is one supplier who keeps the promises made to a transport office." आणि हे ट्रान्सफर झाले की ते प्रॉमिस पण ट्रान्सफर होतात. So that's another strength. I have been very transparent and honest with my customers. Extreme honesty, even at the cost of money. So that has created an image की नाही हा सांगतोय ना मग नाही होणार. So we were able to build that into a commercial success. The third thing was my belief in my team, trust in my team. त्याचे 2 उदाहरण आहेत. Both of them relate to your classmate. We decided to do air conditioning, participate in an air conditioner for submarine contract, which was like unique. मग आमचं नेहमीप्रमाणे who not how, मग एक कोणी सप्लाय केले. फ्रान्समध्ये स्नोरी म्हणून कंपनी आहे. चला आपण स्नोरीला भेट देऊ. सो वी वेंट टू फ्रान्स, मेक द कुठे भांडत बसतो म्हणलं आपण जेवी करू आणि आपण काम करू. नाही म्हणे, आय एम गोइंग टू सेल माय कंपनी, आय एम नॉट इंटरेस्टेड. आम्ही बघितलं त्याची कंपनी बाकीच होती आणि आपल्यासारखंच करतो म्हणजे याच्याकडून शिकण्यासारखी काही टेक्नॉलॉजी नाही आहे आपल्याला. So we came back and we participated on Sagar म्हणून माझी डिझाईनची आहे. So we participated in the bid. We saved the country something like 25 crores worth of foreign exchange. आणि आमचं बिड होतं काहीतरी 7.25 कोटी. कॉम्पिटिटर बिड वॉज 32 crore, अनदर फ्रेंच कंपनी. आणि त्याच्यामध्ये पॅनल्स करायचे होते डेव्हलप. Because submarines work on DC power supply. You cannot have a generator running inside the water. So they come to the surface, start the generator, charge the batteries, and I died. Full charge batteries 585 volts, fully discharged batteries 285 volts. याच्यामध्ये submarine has to come up. नाही तर मग ती खालीच जाईल. They can come up through blast, compressed air release करून होऊ शकते. असं झाल्यानंतर that DC to AC converter to be fitting into a very compact space. And we had to do it within 1 millimeter of the existing plant. And propane substitute होता. So we took it as a challenge. But again the same theory, if the lady French can do it, we can do better. So my team proved me right. We did a better plant. I am very proud to tell you here की सबमरीन वरचे फ्रेंच पॅनल आज चालत नाही आहे. And they are replacing their panel with my panel. And their air conditioner with my air conditioner. पहिली INS कलावरी म्हणून जी पहिली बोट आहे स्कॉर्पियन सिरीजची, त्याच्यामध्ये 1 एअर कंडिशनर आणि 1 panel is supplied by us. So that was it. And then we got to get an automatic train to P75 indigenous project मध्ये. Then nuclear subs मध्ये now we are building for the plants. So we got an entirely new story to bet on with. So सोपं आहे म्हणजे, because if you can do, I can do better. सगळ्यात सोपं फॉर्म्युला आहे. And the second formula to back is who not how. मग उद्या मी पॅनलची ऑर्डर घेतली म्हणून if I start buying books on electrical control panel, I'm not going to be able to supply. So I must find a person. I must find my who will do the how. That was very simple, elementary things. Then we came across a similar challenge called as active front-end drive for the naval order that we are talking, 148 crore. त्याच्यामध्ये Johnson's compressor can work with an active front-end drive. आणि त्यांनी they had tailored the specification आणि तो पॉईंट आमच्याकडून मिस झाला. आणि THC मध्ये we were like, does your compressor have active front-end drive? Danfoss doesn't have an active front-end drive. And nobody else fixed that compressor.
सो वी सेड ओके सर विल सप्लाय एक्सटर्नल ॲक्टिव्ह फ्रंट एंड क्लायंट, सो नो इश्यूज होत आहे. तेव्हा मला माहीत नव्हतं ॲक्टिव्ह कुठे असतो, फ्रंट काय करतो आणि त्याचा एंड कुठे होतो. But because Johnson is doing, we can do better. And today my team has developed an active front end, right? काल आम्ही फुल लोड टेस्ट केला 2 तास. इट्स डुईंग वेल. आम्ही आधी सप्लायर पण केला होता सिम्युलेटेड लोडवरती, पण टुडे ऑन ॲक्च्युअल प्लॅन वी हॅव टेस्टेड इट फॉर 2 hours and it works well. So nothing great, nothing big. I'm not a per se a technologist like you may be thinking, but I know who will do what. बरोबर. And that's how I have done business with dairy, I have done business in printing. माझ्याकडे प्रिंटिंग मशीन मनोग्राममधला एक माणूस घेऊन यायचा म्हणलं, दॅट सिम्पल. सो आय गॉट वन ऑफ द बेस्ट प्रिंटर्स टू वर्क विथ मी. आमची प्रिंटिंग केली चालू झालं. पण आय लर्न. त्याच्यानंतर तो सोडून गेल्यानंतर 2 क्रिटिकल साईट्स मी स्वतः हँडल केल्या. असंही नाही की बांगड्या पाण्यात भरलेल्या, पण वी वुड लाईक टू गेट द थिंग्स डन ऑन अ फुल नॉट हाऊ बेसिस. That does not limit your thinking to one particular business segment of your core competence. Do you believe Ratan Tata knows how to make salt? No. He doesn't know anything how to make a car. I had a dinner with Nano Developer incidentally because I have supplied one equipment to Tata. Okay. तुमचे ARC मध्ये क्लायमेट लॅब मधली जी टेस्ट रूम आहे, compressor, condition, air conditioner, ती मी सप्लाय केली. Okay. And all the leak testers on all Tata Motor car lines are met by me. Oh. Cabin leak testers आहेत तुमचे, ते सगळ्यांनी दिलेलं आहे. So it was like finding the people, looking at an opportunity. The strategy is to have minimum competition. फार लोक कॉम्पिटिशनला असेल, why should customer give you an order if you are not within top 3? हे मी प्रिंटिंग मध्ये शिकलो. So we were one out of 3 companies in the world to make that spread line product. We are one out of 2 companies today in India to make the magnetic bearings. बाकी कोणी नाही. Kirloskar नाही. Nobody in this country is qualified to make a magnetic bearing chiller for me. Nobody in this country is qualified to make air conditioners for submarines. So the market has to, my competition has to come from abroad, and then I have distinct advantage. And that's where 10x comes into the picture. Like what we did in like 2020 किंवा त्याच्याही 2 वर्ष आधी गेलं because it was COVID hampered. We'll be doing 10 times the turnover in next 2 years. So 10x is easier than 2x. हे काय झालं तर we were focused. की नाही, we have to grow. And I made a mistake when I separated from my partner. We were doing 6 crore, 8 crore. Then I was making a project report for my expansion. आणि कुठल्या दुष्टक्षणी I settled on 25 crores. Then we reached 25 crores, but we didn't go beyond that. आमच्या मानसिक क्षमतेच्या पलीकडे ग्रोथ आम्ही करूच शकत नाही. There is a small video on that which I share with you. KT Rangarajan sir. You cannot exceed your own expectations. You will perform to your expectation or underperform. You will not exceed. So we got stuck. So today we have taken a target. We will be hitting 300 crores in next 5 years. On a per year basis. And कसं? So we have a roadmap. Now we know the Devel business line. Now we are deploying the same magnetic bearing technology on critical land-based applications. The first order we could be talking is 150 crores again. फक्त तिथे my collaborator will be in the lead. Navy business मध्ये I lead him in the business. सर आता माझा शेवटचा क्वेश्चन आहे Yeah, याच्यातला, okay. कारण हा इंटरव्ह्यू आपण खूप मोठा घेऊ शकतो. सर एक म्हणजे तुम्ही सक्सेशन प्लॅनिंगचा कसा विचार केलाय, काय आहे त्याचं, दॅट इज वन थिंग. आणि सेकंड थिंग, हाऊ फ्रिक्वेंटली यू डू युअर स्वॉट अनालिसिस. कारण आता आपण बोललोय टेक्नॉलॉजी बदलतीये, काळ बदलतोय, टूल्स बदलत आहेत, माइंडसेट बदलत आहेत. पूर्वीच्या काळचं एम्प्लॉयमेंट होतं, म्हणजे मी बघितलं होतं की अप्रेंटिस म्हणून जॉईन व्हायचं आणि रिटायर टाटामध्येच व्हायचं. तो एक माइंड्स होता. वेळेस आत्ताचा जो आहे तो 2 वर्षाचा शिफ्ट आहे. शिफ्ट करत करत ह्या सगळा चेंज जो आहे तो तुम्हाला काय वाटतं ऑर्गनायझेशनमध्ये, ॲज यू सेड देर आर काही
की स्ट्रेंथ एरियाज अपार्ट फ्रॉम दॅट स्टँडर्डायझेशन मस्ट बी देअर की त्याच्यामुळे तुम्ही प्रॉडक्टमध्ये एन्हान्समेंट करू शकताय. सो माय फर्स्ट क्वेश्चन इज सर हाऊ फ्रिक्वेंटली यू डू स्वॉट अनालिसिस इन टर्म्स ऑफ दी ऑर्गनायझेशन, इन टर्म्स ऑफ यू ॲज अ हेड ऑफ द ऑर्गनायझेशन अँड प्रॉडक्ट. आणि सेकंड थिंग, तुम्ही सक्सेशन प्लॅनिंग कधी विचार करायला सुरुवात केला आणि कसा केलेला आहे? Perfect. I'll take second question first. So organization has to change every 5 years at least. 5 वर्षानंतर तुम्हाला as an entrepreneur you will start getting bored. So my business, if you can see from 2006 onwards, every 5 years there is a definite shift in the product. 2006, 2007 I went for Spreadamen. 6, 5, 11, 12 I went into Navy. 12, 5, 17 I gone into magnetic bearings and submarines. And now 17 and 5, 22 we are going into land-based applications. So we make AOPs for 5 years block. ओके. कधी कधी 5 वर्षाचे 7 वर्ष होतात. होता. And that's okay. There are some, कारण एक टेक ऑफ घ्यायचा तर एक प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग झाल्याशिवाय त्याच्यावरून टेक ऑफ पण मिळत नाही. सो दॅट स्ट्रेंथ घ्यायला तुम्हाला 5 वर्ष लागतील. आणि देन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय ऑलवेज लुक ॲट माय फायनान्स प्रोएक्टिव्हली, की माझा बिझनेस जर मी 5 वर्षांनी दुप्पट होणार म्हणतो आहे, there's one area where most of my Brahmin SME clients are on the back seat. माझा बिझनेस दुप्पट होणार म्हणजे माझी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट पण दुप्पट होणार. मग बँक मला का देईल दुप्पट वर्किंग कॅपिटल? गो टू अ बँक त्यांना फट कम्स क्वेश्चन, कोलॅटरल सिक्युरिटीचं काय करणार? सो बँक manager has taught me the bank will always fund its collateral security. So I start investing in real estate, which will give me a collateral security on the offer 5 years down the line. So I project my business for the 5 years, plan my finances accordingly. I mean, because the Navy took like almost 10-15 crores out of my cash. Then I knew this was happening. I got 20 crore investment from IDBI Capital through Maharashtra Defense and Aerospace Venture Fund. So I was on the lookout. की आपल्याला कुठे opportunity आहे funds raise करायची. How does it fit? Now we are in the second phase. We'll get a second tranche of investment now. After we ship a couple of equipment. Then in the year 4 and 5 we are going to go public. Offer an exit to my investor. मग तेव्हा काय करायला पाहिजे ते आमचं आता चालू आहे. विल बी अपडेटिंग आवर फिनान्सेस, अपडेटिंग आवर रेग्युलेटरी मेकॅनिझम, चेंजिंग आवर स्टॅट्युटरी प्रोटोकॉल्स, ऑडिटर्स, and be ready when we are ready to go to the public for funding. So that like SWOT and all is always a 5-year business. Then again, who not how HR, where Rajesh helps me quite a lot, is a continuous review process. According to Gino Wickman, if you are a growing organization, you need an HR review every 3 months. 3 महिन्यांनी तुमचा याचा तेवढा फ्रिक्वेंटली आम्ही नाही करू शकत. पण we do a periodic review of HR. We keep hiring talent. Matic सध्या my CEO, I have a CEO getting back on 2000. Yeah, I read that. 2009 when his take-home salary was more than mine. So I pushed him from Alpha Level. कारण त्याला अल्फा लेवलनी छान युरोपमध्ये ट्रेनिंग बिनिंग घेऊन आणलं होतं. सो आय गेट ऑल ऑफ दॅट ऑन अ फ्लॅटर. I had a CEO at that point of time. I had a head of finance was my chartered accountant. My head of finance was a chartered accountant when I hired him in 2008. मला माहित होतं आपल्याला फायनान्समध्ये लोक मार्क खातात आपले. सो वी हॅड द बेस्ट इन द क्लास आय वुड. सो माझं अजून एक थिअरी इज मे बी युअर पीपल कॅन यूज इट. ऑल दिस हॅज कम फ्रॉम द एक्सपिरियन्स. You want to fight with Ajmal Amir Kasam, who is having an AK-47. तुम्ही जर तुकाराम मुंबईनं 303 रायफल बोल्ट ऍक्शन दिली तर तो मरणारच आहे हो. So you have to empower your team with comparable tools and tackles, equipment and facilities, which matches a multinational. When I said I will do a submarine, त्याच्याआधी मी 8 लाखाचं एक सॉफ्टवेअर विकत घेतलं होतं थर्मल डिझायनिंग. ते बाहेरचे लोक वापरतात, मला माहित होतं, सगळ्यांना माहित होतं. But I bought that software in anticipation of getting a chance to design a submarine organization. I am proud my team ने जे
हीट एक्सचेंजर डिझाईन केले. आफ्टर टेस्टिंग आम्हाला त्यातलं एकही बदलायला नाही लागलं. So my team is empowered with state of that. We are in Provi, you can understand. प्रोवीचे 4 स्टेशन्स आहेत, थर्मलचे स्टेशन्स आहेत, इलेक्ट्रिकलचे इप्लायन्सचं स्टेशन आहे, Okay. PLCचे सॉफ्टवेअर्स आहेत. So we gave them the best. When I wanted to buy a CNC machine, I went for the best machine in the market, not second hand. So we gave them the best of the tools and they deliver. So it's a total infrastructure. ची ताकद वाढत जाते. Because you have a good equipment, you get good people. So that's how it grows. And that was my 5-year review plan. Succession, yes, माझ्या 2 मुली आहेत मला. And I have planned my business in a way, even if neither of them joins the business, they will continue to reap rewards for all of their life. I don't have to sell my company. Okay. And how is that? Is my first job, Larsen आणि Tubro. मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा लार्सनही नव्हते, टुब्रोही नव्हते. कंपनी वॉज डुईंग फॅन्टास्टिकली. सुंदर चालल्या. माझ्याकडे काही डिपार्टमेंट नसल्यामुळे लोकांच्याकडे लार्सनच्या सेचे शेअर्स वगैरे होते ट्रान्सफर करून घ्यायला. त्याने असे चला शेअर स्टॉक एक्सचेंजला लिस्टिंग केलं. मुलांच्याकडे 60% कंट्रोल दिला. प्रोफेशनल CEO अपॉइंट केला, MD अपॉइंट केला, प्रोफेशनल थर्ड पार्ट. द कंपनी विल कंटिन्यू टू ग्रो. तर अरे मोहन 15% तरी आपल्याला ग्रोथ लागेल ना पुढच्या वर्षी. येस मॅडम, करतो मॅडम. तो करतो, काय करायचं. The succession plan is perfectly in place. Today I work for what, like 4 hours to 6 hours in a day, not more than that. सर, तुम्ही आमचे खरे दीपस्तंभ आहात. आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. You are most तुम्ही welcome. सर आमच्यासाठी वेळ काढा, आम्हाला तुम्ही मदत करा. So that I told you I work only 4 hours in a day. चालेल, आम्हाला त्यातला थोडा वेळ चालेल सर. Lucky anytime. आणि तुम्ही आता जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये तसं बघितलं तर सोपं आहे, पण तुम्ही ते जगलाय. सोपं आहे. आता तुमचं ऐकल्यानंतर लक्षात येते ओके, हे 4 पिलर्स आपण जर लक्षात ठेवले सोपं आहे. तर ते आणि लक्षात ठेवायला सोपे आहे, तसं इम्प्लिमेंट करायला त्याहून सोपं आहे. सोपं आहे. सर, तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवं Thank you. आहे. Anytime. शशांक सर, या ना तुम्ही पण जरा. आज सरांचा जो इंटरव्ह्यू झाला तो मी त्यांना फोन केला होता 8 ते 1 दिवसापूर्वी. त्याचं कारण असं होतं की आम्ही इथंच असल्यामुळे आम्हाला काही अडचण आली की आम्ही फोन करून इथे येऊन बसतो, सर हे असं असं आहे, ह्याला काय पुढं करता येईल काय नाही. आणि त्याचं मार्गदर्शन हे त्या पद्धतीने ते कधी कुणाला असं काही म्हणत नाही की मला आज वेळ नाही किंवा नाही टायमिंग देणार, त्या टायमिंगला बरोबर मार्गदर्शन हे नक्कीच मिळत आलं. तर BBNG कडून तुमच्याकडे अपेक्षा अशा आहे की आमच्या संस्थेसाठी जेव्हा काही मोठे इव्हेंट्स असतील तेव्हा आपण तिथे नक्की यावं. त्यासाठी काही आम्हाला आर्थिक मदत लागली तर ती तुम्हाला नक्की सांगता येईल. त्याचबरोबर आपण आमचे मेंबर व्हावं. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आता आमचं सुरत बडोदा, इकडे बडोदा ऑलरेडी सुरू झालेलं आहे, हैदराबाद सुरू आहे, बेंगलोर आपलं सुरू झालेलं आहे. रेग्युलर 30-40 मेंबर्स झालेले आहेत तिथं. आणि या अनुषंगानं तुमच्याकडून आम्हाला नक्कीच सहकार्य तर आहेच आहे, परंतु आमच्या सगळ्या मेंबरसाठी ते सहकार्य मिळव. सो बिझनेसमध्ये तुमचं डेस्टिनेशन ठरवा आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं त्या डेस्टिनेशनला पोचायचं त्याला काय सोडावं लागते ते सोडत राहा. नवीन गोष्टी ॲब्सॉर्ब करा असा त्याचा तो. आणि ते आम्ही सगळे, मी म्हणून आम्ही 5-6 लोक आम्ही असे आहेत की आम्ही नेहमी एकत्र महिन्यातून 2 महिन्यातून जमत असतो. आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही तो म्हणजे जर तर म्हणत तसं आम्ही जगतोय आत्ता. आणि काय बऱ्याच गोष्टी फरक पडतो. तर थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. आपण आम्हाला वेळ दिला आणि संस्थेसाठी थँक्यू. Anytime.